बघा, एका परीक्षेतील सरासरी गुण 50 आढळले, मात्र एका चुकीमुळं 100 विद्यार्थ्यांचे गुण 90 वरून 60 करण्यात आले, ज्यामुळं सरासरी 45 राहिली. तर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती, असा प्रश्न विचारला. सरासरी या घटकावर हा प्रश्न आधारित आहे. लेकरांनो, 100 विद्यार्थ्यांचे गुण 90 वरून 60 करण्यात आले. गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे प्रति विद्यार्थी गुणांमध्ये झालेली घट हा प्रश्न आम्ही उपस्थित केला पाहिजे. प्रति विद्यार्थी गुणांमधील घट किती हा प्रश्न लक्ष द्या. गुण 90 वरून 60 करण्यात आले, म्हणजे 90 वजा 60, 30 गुण प्रति विद्यार्थी मायनस करण्यात आले, म्हणजे कपात करण्यात आले. किती विद्यार्थ्यांचे? 100 विद्यार्थ्यांचे. मग 100 विद्यार्थ्यांची कपात केलेले एकूण गुण हा प्रश्न दुसरा. किती बाबा? तर 100 विद्यार्थी प्रति विद्यार्थी 30 गुण कमी केले, गुणाकार 3000 गुण. हे या प्रश्नाचं उत्तर. कपात 100 विद्यार्थ्याचे कपात केलेले एकूण गुण किती, त्याचं उत्तर लेकरांनो 3000. आता या चुकीमुळं झालं काय की पूर्वी सरासरी गुण होते 50 आणि असं झाल्यामुळं आता ही सरासरी येऊन आदळली 45 वर. मग सरासरीमध्ये होणारा बदल, सरासरीतील हा बदल इथं मांडा. काय आहे हा सरासरीतील बदल? तर पूर्वी सरासरी 50 होती, चुकीमुळं 100 विद्यार्थ्याचे गुण 90 वरून 60 करण्यात आल्यामुळं सरासरी 45 राहिली. सरासरीतील बदल काय बाबा हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर सरासरीतील बदल 5%. ओके. आता हा सरासरीतील 5% बदल म्हणजेच हे 3000 गुण होत. लक्षात घ्या, ही गोष्ट इथं आमच्या मनाला कळाली पाहिजे. गोष्टी लक्षात घ्या. प्रश्न काय विचारला? परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती. मग परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याच्याहून आम्ही काढू शकतो. हे 5% गुण म्हणजेच 3000 गुण आहेत. मग आता या 3000ला लेकरांनो 5नं फक्त भागा. हा भाग जातो 600नं, म्हणजे 600 विद्यार्थी हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. ओके. सरासरी संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.